अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। दिवाळीची सुरुवात होणार आहे आणि पहिला सण जो असतो तो वसुबारस आहे। सोमवार 28 ऑक्टोबर रोजी अश्विन वद्य द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जाणार आहे। आता या दिवसाची पूजा कशी करावी आणि नेमका नैवेद्य काय द्यावा, त्याचसोबत पूजा करण्यासाठी आपल्याकडे जर गाय वासराची मूर्ती नसेल तर काय करावं नेमकं आणि आईने मुलासाठी कोणत्या सेवा कराव्यात, संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात। आता यंदा एकादशीलाच वसुबारस साजरा केला जाणार आहे। वसुबारस सण कसा साजरा करतात, त्या दिवशी काय करावे, काय करू नये आणि वसुबारसाचे व्रत कसे करायचे, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, वर्षभर येणारे जे सण आहे त्या सणांमध्ये या सण उत्सवांचा राजा मानल्या गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस या सणाने केली जाते। भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि इथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। भारतीय संस्कृतीला गायीचा म्हणजे गायीला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि ती पूजनीय मानली गेलेली आहे। तिच्या प्रतीच्या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते। आता यंदा एकादशीलाच वसुबारस साजरा केला जाणार आहे। वसुबारस सण कसा साजरा करतात तेही आपण आपल्या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत। जो दिवाळीचा पहिला दिवस आहे, म्हणजेच काय, अंधाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजेच दीपावली। वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीमध्ये केला जातो। परंतु वस्तुतः तो सण वेगळा आहे। मात्र देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासूनच दिवाळीला सुरुवात होते। आता बघा, या ज्या वर्षी आहे म्हणजे यावर्षी जो वसुबारस आलेला आहे तो 28 ऑक्टोबर रोजी अश्विन कृष्ण एकादशीला म्हणजेच रमा एकादशी आहे त्या दिवशी वसुबारस सण आहे। त्यामुळे बघा, यंदाच्या वसुबारसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे। समुद्र मंथनातूनच 5 कामधेनू उत्पन्न झालेल्या होत्या। त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो। वसुबारस या शब्दातील वसु म्हणजे धन, द्रव्य, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी। आता या वसुबारसचं पूजन कसं करायचं, या दिवशी जे व्रत करतात त्यामध्ये सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात। आता बघा, म्हणजे या दिवशी बऱ्याच महिला उपवास करत असतात आणि संपूर्ण दिवसभर उपवास करून ते संध्याकाळी उपवास सोडत असतात आणि त्यानंतर म्हणजे गायीची पूजा केल्यानंतर ती उपवास सोडत असतात। तर पूजा करताना मंत्र कोणता म्हणायचा आहे बघा, ततः सर्वमये देवी सर्वदेवै लडकृते मार्तर्म ममाभिलषितम सफलम कुरु नंदिनी। हा मंत्र आहे। हा मंत्र तुम्ही पुन्हा रिवाज घेऊन ऐकू शकता किंवा तुम्ही गुगलवर सर्च केला तरी तुम्हाला तो मंत्र मिळेल। या ठिकाणी बघा, गायीची संपूर्णपणे पूजा कशी करायची आहे। आता हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर, असा याचा अर्थ आहे। जो मंत्र मी तुम्हाला सांगितला त्याचा असा मंत्र आहे। आता या दिवसापासून अंगणामध्ये रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होत असते। या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप व ताक खात नसतात। उडदाचे वडे, भात व गोडाधोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घातले जातात। आता उत्तर प्रदेशामध्ये या व्रताला बचवॉच असे म्हणतात। घरामध्ये लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूने देखील या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे। घरामधील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात, हळद कुंकू आणि अक्षता वाहतात। ज्यांच्या घरी गुरे वारसे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो। मग गायीला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो। समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे। आता वसुबारसेच्या दिवशी गायीची पूजा कशी करायची तुम्हाला समजलंच असेल, जसं मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगितलं। या ठिकाणी बघा, तुम्हाला वसुबारसेच्या दिवशी सकाळी लवकर उठून जी आपण देवाची पूजा करतो ती करायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेस किंवा तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्ही काय करायची आहे, तुमच्या घरामध्ये जर गाय असेल तर प्रथम त्या गायीच्या पायावर पाणी घालायचं आहे। त्यानंतर
तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि तिची पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्यानंतर तिला नैवेद्य खाऊ घालायचं आहे. आता जर तुमच्याकडे गाय नसेल तर आपल्या देव्हाऱ्यामध्ये गाय वासराची मूर्ती असते. सेम त्याच पद्धतीने तुम्हाला गाय वासराच्या मूर्तीची पूजा करायची आहे. गाय वासराच्या मूर्तीला तुम्हाला सकाळी अभिषेक करून घ्यायचा आहे आणि संध्याकाळी पुन्हा जी गाय वासराची मूर्ती आहे त्या पायावर पाणी घालून तिला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. तिला फुलं वाहून घ्यायची आहे, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. संपूर्ण पंचोपचार पूजा झाल्यानंतर आपल्याला गाय वासराला नैवेद्य ठेवायचा आहे, म्हणजे त्या मूर्तीला नैवेद्य ठेवायचा आहे. आता मी जसं सांगितलं तुम्हाला, गाय वासराची मूर्ती पण नसेल तर काय करायचंय बघा. बरेच जण गाय वासराची मूर्तीचा फोटो घेऊन येतात. जर फोटोही नाही आणि मूर्ती नाही तर तुम्ही काय करायचं, त्याचं चित्र काढायचं आहे. एका पानावर गाय वासराचं चित्र तुम्हाला जसं जमेल तसं काढायचं आहे आणि त्याची तुम्ही पूजा केली तरीही चालणार आहे. फक्त मनात भाव असणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे गाय नाही, मूर्ती देखील नाही, फोटो नाही, तर त्यांनी हा पर्याय करायचा आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही चित्र काढून त्याची पूजा करायची आहे. परंतु तुमच्या देवाऱ्यामध्ये जर गाय वासराची मूर्ती नसेल, एक लक्षात घ्या, गायीमध्ये 33 कोटी देवांचा समावेश असतो. गायीची पूजा करणं किंवा त्या मूर्तीची पूजा करणं म्हणजेच आपण 33 कोटी देवांची पूजा करत असतो. जर वसुबारसच्या दिवशी तुमच्या देवाऱ्यात मूर्ती नसेल तर तुम्ही ती नक्की घेऊन या. खूप प्रभावी आहे. जे आपल्या देवाऱ्यामध्ये ही मूर्ती असणं अतिशय प्रभावी मानलं जातं, कारण की 33 कोटी देव त्याच्यामध्ये सामावलेले असतात. आता भारतीय संस्कृतीप्रमाणे या सणाचे नेमके काय महत्त्व आहे, तर गायीला फार महत्त्व आहे. तिला माता देखील म्हणतात. ती सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असे म्हटले जाते. सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या, आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे या दिवशी पूजन केले जाते. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्य भाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहतच नाही असे सांगितलेले आहे. या गोमातेचे प्रथम तिच्या वाचासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते. या सणाचे काही नियम आहेत, लक्षात घ्या. वसुबारसच्या दिवशी गहू मूग खात नाहीत. महिला या दिवशी दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. या दिवशी दूध आणि दुधाचे पदार्थ तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ देखील खात नाही. आता गावागावांमध्ये काही मान्यता आहे. बरेच लोक मान्य करतात, तसे बरेच लोक मान्य देखील करत नाही. परंतु काही ठिकाणी या नियमांचे पालन केले जाते. मला असं वाटतं की एक दिवस या नियमांचे पालन करण्यामध्ये काहीही हरकत नाही. बरेच जण या दिवशी गहू खात नाहीत, मूग खात नाही. त्याचसोबत ज्या घरातल्या ज्या काही करत्या धरत्या महिला असतील त्या महिला या दिवशी दिवसभर उपवास करत असतात आणि या उपवासाचा जो नैवेद्य आहे तो बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी असा बनवला जातो आणि तो खाऊनच ते उपवास सोडत असतात. याच पद्धतीने गाय वासराला समर्पित म्हणून या दिवशी दूध आणि दुधाचे पदार्थ देखील बनवले जात नाही आणि खाल्ले देखील जात नाही. तळलेले पदार्थ देखील या दिवशी काही लोक खात नाहीत. तव्यावर बनवलेले पदार्थ देखील खात नाहीत. तुमच्याकडे जी मान्यता आहे किंवा तुम्ही वर्षानुवर्ष जी पद्धत आजपर्यंत करत आलेले आहात त्याच पद्धतीने तुम्ही वसुबारसाची पूजा करावी. आजच्या व्हिडिओमध्ये वसुबारसची पूजा कशी करावी तुम्हाला समजलं असेल. त्याचसोबत नैवेद्य काय गाईला द्यायचं आहे तेही कळलं असेल. तुम्हाला जमलं तर या दिवशी गुळाचा नैवेद्य देखील गाईला ठेवायचा आहे. जो मूर्ती तुमच्याकडे आहे तिथे तुम्हाला नैवेद्य ठेवायचा आहे. आता गाय वासराची मूर्ती नसेल तरी देखील आपल्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे की पूजा कशी करायची आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच त्यांना अभ्यासात त्यांची प्रगती होण्यासाठी या दिवशी गाय वासराची पूजा करायची आहे. पंचोपचार पूजा करायची आहे. आणि या दिवशी जर तुमच्या दरवाजात गाय आली, बाहेरून कुठूनही आली, तुम्हाला तिचं दर्शन झालं तर नक्की तिची पूजा करा. तिच्या पायावर पाणी घाला,
तिला काहीतरी नैवेद्य म्हणून जे आपल्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. जर तुम्हाला तिला पाणी पाजता आलं तर नक्की पाणी पाजा. या दिवशी गाईला हाकलायचं नसतं, एक लक्षात घ्या. तिचं दर्शन म्हणजे 33 कोटी देवांचं दर्शन आपल्याला घडत असतं. म्हणून या दिवशी दरवाजात गाय आली तर तिची पूजा करा आणि तिचं दर्शन घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.